नमस्कार मंडळी. महाराष्ट्रातील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आज एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहोत. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून नुकताच एक नवीन शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. या निर्णयानुसार राज्यातील सर्व अखिल भारतीय सेवांतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता म्हणजेच डिअरनेस अलाउन्स DA 3% वाढवण्यात आला आहे. होय, तुम्ही बरोबर ऐकलत. केंद्र शासनाने वित्त मंत्रालयामार्फत 8 सप्टेंबर 2025 रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार 1 जुलै 2025 पासून लागू होणारा 3% वाढीव महागाई भत्ता महाराष्ट्र सरकारने सुद्धा राज्यातील कर्मचाऱ्यांना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच आतापर्यंत 55% दराने मिळणारा महागाई भत्ता आता 58% दराने लागू राहणार आहे. या निर्णयामुळे हजारो सरकारी अधिकारी, कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. केंद्र सरकारच्या धोरणानुसार महाराष्ट्र सरकारने हा निर्णय स्वीकारला असून तो 1 जुलै 2025 पासून प्रत्यक्ष प्रभावाने लागू केला जाणार आहे. म्हणजेच जुलै महिन्यापासून पुढील पगारामध्ये तुम्हाला वाढीव भत्त्याचा फायदा मिळणार आहे. या निर्णयावर सही अर्चगा जगदीश तामोरे, अपर सचिव, महाराष्ट्र शासन यांनी केली असून अधिकृत शासन निर्णय www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे, कारण महागाई वाढत असताना घरखर्च, शिक्षण, प्रवास आणि दैनंदिन गरजा भागविण्यासाठी या भत्त्याची वाढ मोठा दिलासा देणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे राज्यातील अर्थव्यवस्थेतही काही प्रमाणात गतिमानता येईल, कारण कर्मचाऱ्यांच्या खिशात जास्त पैसे येणार आहे. राज्य सरकारने या शासन निर्णयाची प्रत सर्व संबंधित विभागांना, सचिवांना, जिल्हाधिकारी, लेखा अधिकारी, पोलीस महासंचालक, वने विभाग, वित्त विभाग तसेच महालेखापालांना पाठविली आहे, जेणेकरून सर्वांना याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने करता येईल. या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या पुढील वेतनपत्रात वाढीव DA दर्शवण्यात येईल. निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनवर देखील याचा परिणाम होणार आहे, कारण महागाई भत्ता पेन्शनमध्येही लागू होतो. तर मंडळी, महाराष्ट्र शासनाचा हा निर्णय कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीपूर्वीची मोठी भेट ठरणार आहे. शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर या निर्णयाची माहिती आणि डिजिटल स्वाक्षरीसह आदेश पाहता येईल.